हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिशू लाईफस्टाईल. आज आपण बघणार आहोत पुदिना चटणी कसे बनवायची. सर्वप्रथम आपण इथे पुदिना चटणीसाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. इथे मी स्वच्छ धुवून 2 पेंडे पुदिना घेतले, 1 चमचे जिरे, 2 चमचे हरभरा डाळ, 2 चमचे उडीद डाळ, हिरवी मिरची, थोडीशी आलं आणि लसूण, कढीपत्ता, थोडीशी गूळ, थोडीशी चिंच घेतले आणि 2 मीडियम साईजची कांदा चिरून घेतले. इथं कोथिंबीर घेतले. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवूया. कढई गरम झालेली आहे. इथे आपण 3 टेबलस्पून तेल गरम झालेले आहे. इथे 2 चमचे हरभरा डाळ घालून घेते. गॅस मीडियम फ्लेम मध्ये असावा, तर ते व्यवस्थित परतून घ्यायची. व्यवस्थित परतले गेले. आता 2 चमचे उडीद डाळ घालून घेते. तेही व्यवस्थित परतून घ्यायचे. ते बघा रंग बदलत आहे. त्याच्यानंतर लसूण घालून घेते थोडी. तेही व्यवस्थित भाजून घ्यायची. तर थोडी चिंच घालून घेते. तर बारीक चिरलेला 2 मीडियम साईजची कांदा घालून घेते. तेही लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायची. कांद्याची अजिबात वास येऊ नये असं व्यवस्थित भाजून घ्यायची. बघा इथं कांद्याची लालसर रंग आलेले आहे. आता हिरवी मिरची थोडी घालून घ्यायची. त्याच्यानंतर कढीपत्ता थोडी घातली आणि थोडी कोथिंबीर घालून घेते. त्याच्यानंतर पुदिना घालून घेते. बघा इथे मी 2 पेंडे पुदिना घेतलेले होते. स्वच्छ धुवून इथं पुदिना घालून घेते. आता व्यवस्थित हे परतून घ्यायचे आहे. तर थोडं गूळ घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. तर बघा रंग बदलत आहे.
तर रंग बदललेले आहे. गॅस बंद करूया. आता हे गार व्हायला ठेवूया. आता मिक्सर जार घेतले, त्याच्यात हे सर्व गार झालेले आहे. हे सर्व मिश्रण मी त्याच्यात घालून घेते. आता हे बारीक करून घ्यायचे आहे. पाणी न वापरायचे आहे. आता बघा, इथे बघा, अशी थोडं मोठं मोठंसं ठेवायचे, असं बारीक करून घ्यायचे. अजिबात पाणी वापरायचे नाही आहे. हे बघा, आता पुदिना चटणी तयार आहे. हे भातासोबत आणि चपातीसोबत, डोसासोबत खाऊ शकता तुम्ही. नक्की ट्राय करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नकोसा. तुमच्या नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.